घरच्या घरी तव्यावर केलेली चिकन तंदुरी बघा ना, अगदी आतपर्यंत छान शिजले. आता हॉटेलमध्ये जेव्हा चिकन तंदुरी बनवतात ना, तेव्हा ते तंदूरमध्ये भाजलं जातं. पण आज आपण घरच्या घरी साध्या तव्यावरती चिकन तंदुरी बनवतोय, ते सुद्धा सेम टू सेम हॉटेलच्याच चवीचं. मुख्य म्हणजे तव्यावरती करूनसुद्धा अगदी छान शिजतं. फक्त तुम्हाला काही टिप्स वापरायच्या आहेत, मग तुम्हीसुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट चिकन तंदुरी बनवू शकाल. रेसिपी तर एकदम सोपी आहे आणि तुम्हाला आवडणारच आहे. त्यामुळे एक लाईक आणि तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तंदुरी बनवण्यासाठी ना, चिकनचे हे असे मोठे मोठे पीस ठेवायचे. तुम्ही असे मोठे मोठे पीस घरी घेऊन येऊन त्याला सुरीने असे तुम्ही कट मारून घ्या, म्हणजे त्यामध्ये मसाला चांगला लागेल. किंवा तुमच्याकडे जर धारदार सुरण असेल ना, तर असे जो चिकन कट करतो त्यालाच सांगायचं की हे असे मोठे मोठे पीस ठेव आणि त्याला असे कट मारून दे. त्याला जर सांगितलं ना तुम्ही की आम्हाला चिकन तंदुरी बनवण्यासाठी पाहिजे, तर तो तुम्हाला व्यवस्थित कट करून देईल. तुम्हाला जर एवढे मोठे पीस बघायला आवडत नसेल ना, तर तुम्ही ह्यापेक्षा छोटे पीस केलात तरीही चालेल. टेस्टमध्ये काहीही फरक पडणार नाही. सर्वात पहिले मसाला तयार करून घेऊया. 4 चमचे दही घ्यायचं. दही आंबट असेल तर 1 चमचा कमी घेतला तरीही चालेल. शक्यतो दही ताजंच घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही. 2 चमचे लाल तिखट घेतलं. 1 चमचा गरम मसाला घेतला. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्तही घेऊ शकता. 2 चमचे धनेपूड घेतलं. 1 चमचा जिरेपूड घेतली. अर्धा चमचा हळद घेतली आणि 1 चमचा आमचूर पावडर. अर्धा चमचा चाट मसाला घेतला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. 1 चमचा लिंबू रस घ्यायचा. मी इथे अर्धा लिंबू कापून असाच वरून पिळून घेतला आहे. वरती आतमध्ये जर बिया पडल्या तर त्या बाहेर काढायच्या. इथे ना मी चिमूटभर खाण्याचा लाल रंग घेतला आहे. तुम्ही जर नाही घेतला ना तरीही चालेल, फक्त थोडा कलर लाल दिसणार नाही, पण टेस्टमध्ये काहीही फरक येणार नाही. जो हा टोमॅटो रेड कलर येतो ना, तो मी वापरला आहे. आता या मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, म्हणून त्याच्या हिशोबाने हे एवढं मीठ टाकलं आहे. आता मी यामध्ये 1 चमचा ओवा घेते. ओवा घेतल्यामुळे चिकन पचायला छान असतं, पोटासाठीही चांगला असतो ओवा. शिवाय यामध्ये टेस्टही छान येते. आता हे घेतले 2 चमचे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीचा यामध्ये फ्लेवर खूप छान येतो. आता हे 4 चमचे तेल घेतले. हे तेल कच्चं तेल आहे, म्हणजे जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो ना, तेच साधं तेल आहे. हे तेल गरम वगैरे करून घेतलं नाही आहे. यामध्ये वापरलेलं सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवायला सोपं जाईल. आता ना हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. दह्याच्या वगैरे ज्या गुठळ्या आहेत ना, त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. नाही इथपर्यंत प्रोसेस केली ना, म्हणजे हे सर्व मसाले मिक्स करून घेतले ना, की तुम्हाला वासावरूनच समजेल की आपली तंदुरी किती छान होणार आहे ती. पुढे मी तुम्हाला करवंटीपासून स्मोकी फ्लेवर कसा बनवायचा, चिकनला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा, तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. मंडळी, रेसिपी तुम्हाला आवडली तर एक छानशी कमेंट करायला कंजूशी करू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरती अजून असेच नवनवीन व्हिडिओ येणारे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पहा मंडळी, मसाला छान मिक्स झाला आहे. आता यामध्ये जे चिकनचे मोठे मोठे पीस आहेत ना, ते यामध्ये टाकायचे आणि हा मसाला व्यवस्थित सर्व पीसना लावून घ्यायचा. हे जे चिकनला मध्ये मध्ये कट काढले आहेत ना आपण, त्या कटमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा. हे काम ना हातानेच करावं लागतं, चमच्याने होत नाही. काही जण काय करतात, हे जे मसाले आहेत ना, धना पावडर, मसाला, लाल तिखट वगैरे, हे चिकनच्याच पीसवर एक एक मसाला टाकतात आणि मिक्स करतात. पण आपण जे सगळे मसाले एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घेतो ना, आणि ती पेस्ट चिकनला लावतो, त्यामुळे सगळ्या मसाल्यांचे एकसारखे फ्लेवर चिकनमध्ये उतरतात. चिकनला छान मसाला लावून घेतला. आता हे चिकन कमीत कमी 2 तास तरी असंच हे झाकून ठेवून द्यायचं. चिकन जेवढं छान मुरेल ना, तेवढे ते मसाल्यांचे फ्लेवर छान आतपर्यंत लागतील. 2 तास झाले, पहा चिकन छान मुरलं. आता गॅसवरती एक तवा ठेवला. हा ना साधा चपातीचा तवा आहे. या तव्यावरती ना आपल्याला तेल वगैरे असं काहीच लावून घ्यायचं नाही आहे. डायरेक्टली चिकनचे पीस उचलायचे आणि यावरती ठेवायचे. जो मसाला आहे ना, तो भरभरून असा पीसना लावून घ्यायचा. मसाला शिल्लक ठेवायचा नाही. एक एक करत सर्व पीस तव्यावर ठेवून घेतले आणि जो तो उरलेला मसाला आहे ना, तो सुद्धा असा चमच्याने घेऊन त्या पीसवरती टाकून घेतला. गॅस मिडियमच ठेवायचा. फास्ट करायचा नाही. जर गॅस फास्ट केला तरी तंदुरी बाहेरून फक्त करपेल, आतमधून कच्चीच राहील. मीडियम गॅसवर हे चिकन शिजायला अर्धा तास लागतोच. 10-10 मिनिटांनी हे चिकनचे पीस पलटून घ्यायचे, म्हणजे 4ही साईडने व्यवस्थित चिकन भाजलं जाईल. हे चिकन भाजताना ना आपल्याला वेगळं तेल टाकायची गरज नाही आहे. जे आपण मसाला बनवताना 4 चमचे तेल टाकलं होतं ना, त्या तेलामध्ये हे चिकन पूर्णपणे भाजून येतं.
बरोबर अर्धा तास झाला. चिकन पहा अगदी आतपर्यंत छान शिजलं. आता आपण या तंदुरीला छान स्मोकी फ्लेवर देऊया. तव्यावरतीच हे तंदुरीचे पीस थोडे बाजूला करून घेतले, म्हणजे मध्ये एक वाटी राहील एवढी जागा ठेवली आणि चारही साईडने तंदुरीचे पीस ठेवले आणि एक नारळाची करवंटी अशी गॅसवर भाजून घेतली. आता सगळ्यांच्या घरातच कोळसा अवेलेबल असेल असं नाही, पण ही नारळाची करवंटी ना शक्यतो सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते. ही करवंटी अशी भाजून घ्यायची आणि जी करवंटी जळल्यावर ज्याचे तुकडे होतात ना असे काळे काळे कोळशासारखे, ते एका वाटीमध्ये घ्यायचे. ही वाटी आता तव्यावर मधोमध ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यावर लगेचच त्यातून धूर निघायला चालू होतो. धूर निघायला चालू झाल्यावर लगेचच वरती झाकण ठेवायचं. गॅस बंदच आहे हां, फक्त वरती झाकण ठेवायचं, म्हणजे जो काही धूर येईल ना तो चिकनमध्ये मुरेल आणि त्याला स्मोकी फ्लेवर तयार होईल. 10 मिनिटांनी झाकण उघडलं. वास एवढा सुंदर घरभर पसरलाय ना की आत्ताचही खावंसं वाटते. अशा प्रकारे झाली आपली तंदुरी तयार. पाहिलंत ना मंडळी किती सोपी आहे आणि ती कोणीही बनवू शकतं. रेसिपी सोपी आहे, नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मंडळी व्हिडिओ आवडला तर एक क्यूटशी कमेंट करायला कंजूसी करू नका. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल. बाय बाय.